ओमराजेंनी पक्षांतराबाबत माझ्यासोबत चर्चा केली होती, मात्र मला निर्णय पटला नाही. त्यांनी त्यांचा निर्णय घेतला. मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आपण 2029ला सहज निवडून येऊ असं देखील सांगितलं, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. हे स्टेटमेंट आहे मकरंदराजे निंबाळकरांचं, ज्यात त्यांनी ओमराजे निंबाळकरांच्या ऑपरेशन टायगर मध्ये सामील होण्याच्या निर्णयाबाबत गौप्यस्फोट केलाय आणि आपण कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्या इच्छेप्रमाणेच सत्तेत सामील होणार असल्याचा ओमराजेंचा दावाच या निमित्तानं पुन्हा एकदा प्रश्नांकित झालेला आहे. एवढंच नाही तर यावेळी मकरंदराजेंनी पक्षानं आदेश दिला आणि गरज पडली तर ओमराजेंच्या विरोधात थेट रस्त्यावरची लढाई लढू अशी तयारी देखील दाखवली आहे. तसंच ओमराजेंनी पक्ष सोडला असला तरी शिवसैनिकांची ताकद कायम ठाकरेंसोबतच राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. आणि इथूनच धाराशिवच्या राजकारणात पाटील विरुद्ध निंबाळकर या दुहेरी संघर्षामध्ये आता दुसऱ्या निंबाळकरांची एंट्री झाली. म्हणजे धाराशिवच्या राजकारणाचं समीकरण आता त्रिकोणी होणार आहे आणि ते मकरंदराजेंनी आपल्या भावालाच दिलेल्या आव्हानामुळे. त्यामुळेच आजच्या व्हिडिओत आपण मकरंदराजे निंबाळकर कोण आहेत, त्यांच्यात खरंच ओमराजेंना टक्कर देण्याइतकी ताकद आहे का, ते निंबाळकर विरुद्ध पाटील वादात ठाकरेंची मशाल तेवढ ठेवू शकतात का, हे सगळं पॉलिटिक्स आपण बिटवीन द लाईन्स मध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघताय टीओडी मराठी. तसं गेल्या 20-30 वर्षातलं धाराशिवचं राजकारण हे फॅमिली पॉलिटिक्स झाले. कुटुंबातला संघर्ष हे राजकारणाचं कारण बनलंय. पाटील विरुद्ध राजे निंबाळकर कुटुंबातल्या संघर्षाभोवती हे राजकारण फिरते. खरं तर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे सावत्र चुलत भाऊ, पण पवनराजेंचं राजकारणातलं वाढतं वर्चस्व पद्मसिंह पाटलांना अडचणीचं ठरू लागलं आणि याच वाढत्या वैरातून वर्चस्वाच्या संघर्षातून 2006 मध्ये पवनराजेंची नवी मुंबईतल्या कळंबोलीत हत्या झाली. या हत्येची सुपारी पद्मसिंह पाटील यांनीच दिली होती असा आरोप झाला. पण 20 जून 2026ला लागलेल्या निकालात पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या 9 आरोपींची सीबीआयच्या विशेष कोर्टानं निर्दोष सुटका केली आणि या सुटकेनंतरच पवनराजेंचे सुपुत्र ओमराजे निंबाळकरांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरच ओमराजेंनी पाटील कुटुंबाविरोधातला संघर्ष सुरूच राहणार असल्याचं देखील बोलून दाखवलं. त्यामुळं भाजप आमदार असलेले पद्मसिंह पाटलांची सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे यांच्यातला संघर्ष कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं. त्याचवेळी मकरंदराजेंची ही एंट्री झाली आहे. फुटून शिंदेसोबत गेलेल्या 6 आमदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केलाय. ते येत्या 28 जूनला धाराशिव दौऱ्यावर असतील. ओमराजेंचे ते चुलत बंधू मकरंदराजे यांनी ठाकरेंच्या या दौऱ्याची, धाराशिव दौऱ्याची सारी धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. मकरंदराजेंच्या निमित्तानं ओमराजेंविरोधात लढण्यासाठी ठाकरे गटाला निंबाळकर कुटुंबातलाच एक मोहरा मिळालाय. त्यामुळे आपण मकरंदराजे निंबाळकर कोण आहेत ते समजून घेऊ. तर मकरंदराजे हे ओमराजेंचे धाकटे चुलत बंधू आहेत. मकरंदराजे शूरसेनराजे निंबाळकर असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांना धाराशिव मध्ये नंदू भैया म्हणून ओळखलं जातं. त्यांनी सलग 15 वर्ष धाराशिव नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहिले. इतकंच नाही तर सलग 7 वर्ष ते धाराशिवचे नगराध्यक्ष होते. या काळातली कामं ही त्यांच्यासाठीची जमेची बाजू आहे. तसंच इतकी वर्ष राजकारणात आणि तेही सत्तेच्या राजकारणात असल्यामुळं त्यांचा धाराशिवमध्ये चांगला जनसंपर्की आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांचा गोतावळा आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ओमराजेंच्या प्रचाराची सारी धुरा सांभाळली होती. त्यातूनच त्यांना 2024च्या विधानसभा निवडणुकीत तुळजापूरमधून उमेदवारी हवी होती. मात्र महाविकास आघाडीत ती जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. अपेक्षाभंग झालेल्या मकरंदराजेंनी त्यामुळं आपल्याच थोरल्या भावाच्या म्हणजेच ओमराजेंच्या विरोधात बंडाचं निशाण फडकावलं. धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. पण ओमराजेंनी मनधरणी करत कैलास पाटलांविरोधातला हा अर्ज मकरंदराजेंना मागे घ्यायला लावला. आता पुन्हा एकदा हेच दोन्ही भाऊ आमने सामने आलेत. पण मकरंदराजेंचा ओमराजेंविरोधात निभाव लागेल का? तर या प्रश्नाचं उत्तर सध्या होय आणि नाही असं दोन्ही आहे. कारण मतदारसंघाचं सध्याचं राजकीय गणित पूर्णपणे बदलून गेले. ओमराजेंच्या राजकारणात वडिलांच्या हत्येच्या प्रकरणात न्याय मिळवून घेणं हा मुख्य मुद्दा राहिलाय. त्यांचं शिवसेनेतलं सगळं राजकारण याच मुद्द्याभोवती फिरत होतं. पाटील फॅमिली विरोधातला त्यांचा हा मुद्दा मतदारांना पटल्याचंही सलग 2 निवडणुकीतल्या त्यांच्या विजयानं स्पष्ट झालं. पण आता ठाकरेंची सोडलेली साथ आणि सीबीआय कोर्टानं पद्मसिंह पाटील यांच्यासह सगळ्या 9 आरोपींची केलेली निर्दोष सुटका या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्यात आणि आता ओमराजे आणि राणा जगजितसिंह पाटील हे भाजप प्रणित एनडीए आघाडीत आलेत. त्यामुळे येत्या काळात हे दोघंही नरेंद्र मोदींचं नाव घेत मांडीला मांडी लावून बसल्याचंही आपल्याला बघायला मिळू शकतं. तसं झालं आणि अशाच पद्धतीचं आणखी काही घडलं तर ओमराजे जो मुद्दा घेऊन राजकारणात आले होते तोच निकालात निघेल. सीबीआयच्या कोर्टानं काय निकाल दिला त्यापेक्षा
ओमराजेंसाठी त्यांचा राजकारणाचा उद्देश निकालात निघणं ही मोठ्या अडचणीची गोष्ट ठरू शकते. धाराशिवच्या राजकारणाच्या सारीपाटावरूनच ते गायब होऊ शकतात. ओमराजेंचं राजकारण हे बलाढ्य पाटील फॅमिलीशी 2 हात करण्यात गेलेलं आहे आणि त्यातूनच ते नावारूपाला देखील आलेले आहेत. लोकांनीही त्यांच्या या संघर्षाला साथ दिली आहे, पण त्यांनीच आता 20 एक वर्षापूर्वी संकटात साथ दिलेल्या आणि आता स्वतः संकटात सापडलेल्या ठाकरेंची साथ सोडली. ते बलाढ्य शिंदे सोबत गेलेत. त्यामुळं त्यांच्या संघर्षातला नैतिकतेचा जो धागा होता तोच काहीसा कमी झालाय किंवा तो नाहीसा झालाय. या सगळ्या पार्श्वभूमीवर मकरंदराजेंचा सामना एकाच वेळी ओमराजे आणि राणा पाटलांविरोधात राहणार आहे. कारण समोरचे निंबाळकर आणि पाटील हे सत्ताधीश आहेत, तर मकरंदराजेंकडं ओमराजेंकडं 20 एक वर्षापूर्वी असलेली जी जशा पद्धतीची पाटीलकी ओसाडगावची होती तशीच आता मकरंदराजेंकडे आलेली आहे. या पाटीलकीत ते जनतेशी स्वतःची नाळ जेवढी जोडून घेतील तेवढं ते ओमराजेंना टक्कर देऊ शकतील. ओमराजेंपुढे त्यांचा निभाव लागेल. थोडक्यात काय तर मकरंदराजेंच्या निमित्तानं धाराशिवच्या फॅमिली पॉलिटिक्स बिझनेसमध्ये ठाकरेंना एक फॅमिली पॉलिटिशियन मिळालाय. निंबाळकर हे आडनाव आणि ठाकरे गटाला मिळणारी सहानुभूती या 2 गोष्टींच्या जोरावर मकरंदराजे खंबीरपणे उभे राहिले तर ते नक्कीच ओमराजेंपुढं मोठं आव्हान उभं करू शकतील. पण या घरच्या मारामाऱ्यांमध्ये सत्ता मात्र घरात राहण्याचंही पॉलिटिक्स दडलंय हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. पण तुम्हाला काय वाटतं, धाराशिवच्या या त्रिकोणी पॉलिटिक्समध्ये कोणाचा निभाव लागेल? मकरंदराजे खरंच ओमराजेंपुढे टिकाव धरू शकतील का? विकासासाठी शिंदे सेनेत जाण्याचा ओमराजेंचा निर्णय योग्य आहे की जनतेची कामं झाली नाही तरी त्यांनी ठाकरेंची साथ सोडायला नको होती? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. हे माहितीपूर्ण राजकीय विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.